नमस्कार. जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये जॉबसाठी प्रयत्न करत आहात आणि तुमचं क्वालिफिकेशन फक्त 10th पास आहे, तर तुमच्यासाठी मी आज खूप छान अशी गुड न्यूज घेऊन आली आहे. ते म्हणजे बँक ऑफ बरोडामध्ये जॉब वॅकन्सी निघाली आहे. तुमची पोस्ट ऑफिस असिस्टंटची असणार आहे. आता यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, सोबतच तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होऊ शकतं याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. बट त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूयात आणि डिटेलमध्ये पाहूयात की बँक ऑफ बरोडाची रिक्रुटमेंट प्रोसेस नक्की काय आहे. आता ही जॉब वॅकन्सी 3 मेला निघाली आहे. आता यासाठी अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे 23 मे 2025. तर या वॅकन्सीचं नाव आहे ऑफिस असिस्टंट पिओन. सो नंबर ऑफ वॅकन्सीजबद्दल बोलायचं झालं तर टोटल 500 वॅकन्सीज आहेत. नोटिफिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करणारच आहे, बट ती तुम्हाला नंतर चेकआउट करायची आहे. आता आपल्या चॅनलवर खूप कमेंट्स येत होत्या की आमची फक्त 10वी झालेली आहे, 10वीच्या बेसिसवर आम्हाला जॉब सांगा. तर आजचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. यामध्ये सर्व माहिती समजावून सांगितली आहे. आता तुम्ही ज्या पण स्टेटमधून अप्लाय करत आहात तर तुम्हाला त्या स्टेटमधील लोकल लँग्वेज यायलाच हवी. आता ही भाषा तुम्हाला लिहिता, बोलता आणि वाचता यायला हवी. आता इथे एज क्रायटेरियाबद्दल देखील सांगितलं आहे. ते म्हणजे जर तुमची एज 18+ आहे आणि जास्तीत जास्त 26 इयर असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करून चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळवू शकता. फक्त 2 आणि खूप बेसिक क्रायटेरिया इथे सांगितले आहेत, त्यामुळे हा चान्स मिस करू नका. आता स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की मी एज रिलॅक्सेशन शेअर केलं आहे. नेक्स्ट म्हणजे आपण बोलणार आहोत सॅलरी पे ग्रेडबद्दल. तर हे पहा, अशा प्रकारे सॅलरीबद्दल माहिती सांगितलेली आहे, जे की 19,000 पासून स्टार्टिंग सॅलरी तुमची असणार आहे ना अगदी तुमच्या मनासारखी सॅलरी. तर चला लगेचच यासाठी अप्लाय कसं करायचं आहे ते पाहूयात. सर्वात आधी तुमची 100 मार्क्सची टेस्ट होणार आहे. ही टेस्ट तुम्हाला क्लिअर करावी लागेल, म्हणजेच पास झाल्यानंतरच नेक्स्ट सिलेक्शन होणार आहे. आता एक खूप छान आणि इम्पॉर्टंट गोष्ट इथे दिली आहे, ते म्हणजे SC, ST आणि OBC PWD कॅन्डिडेटसाठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना ही प्री ॲप्लिकेशन ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावी लागणार आहे. सो ही फॅसिलिटी देखील आपल्याला मिळणार आहे. आता हे पहा, मी बँक ऑफ बरोडाची ऑफिशियल वेबसाईट ओपन केली आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता याची सर्व डिटेल तुम्हाला देखील अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे. आता जे बेसिक डिटेल्स होती ती मी सांगितली आहे, बट आणखी काही मेन डिटेल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. नंतर तुम्हाला कन्फ्युजन होते आणि तुम्ही सेम डिटेल्स कमेंट्समध्ये विचारता. आता यासाठी तुमची क्रेडिट हिस्ट्रीसुद्धा पाहिली जाणार आहे. तुमचा सिव्हिल स्कोर 650 किंवा अबोव असायला हवा जर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करत आहात तर. नेक्स्ट म्हणजे प्री एक्झामिनेशनबद्दल आपण आधीच बोललेलो आहोत. त्यानंतर आफ्टर सिलेक्शन तुम्हाला जॉब लोकेशन कोणती दिली जाणार आहे, तर हे टोटली रिक्रुटरवर डिपेंड आहे की ते तुम्हाला कोणतं लोकेशन देणार आहेत. आता 6 मंथसाठी तुमची प्रोबेशन पिरियड असणार आहे. त्यानंतर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे. आता टेस्टमध्ये कोणते सब्जेक्ट्स आहेत किंवा किती मार्क्सचे आहेत ते इथे डिवाईड करून सांगितलेलं आहे. यामध्ये फर्स्ट म्हणजे इंग्लिश, जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी, अल्फामॅटिक आणि सायकोलॉजिकल टेस्ट, जे की रिझनिंग असणार आहे. नेक्स्ट म्हणजे एक्झामिनेशन लँग्वेज पहा, आपण महाराष्ट्रासाठी पाहूयात तर इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी भाषेत एक्झाम देऊ शकता. आता इथे नेगेटिव्ह मार्किंग देखील आहे, जे की रॉंग आन्सरला 0.25 आहे. सेंटर ऑफ एक्झामिनेशन आपल्याला फॉर्म भरताना करेक्ट सिलेक्ट करायचं आहे. डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत तर त्यासाठी तुम्ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता. एक्झामिनेशनच्या वेळी तुम्हाला कोणते इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत हे तुम्हाला नक्की रीड करून जायचं आहे. आता नोटिफिकेशन रीड केल्यानंतर मी तुम्हाला हे सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत. सो सर्व महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा.